विद्यार्थी मित्रांनो, मी नागरगोजे सर. आजच्या व्हिडिओमध्ये आपण उपयोगितेचे प्रकार हा भाग अभ्यासणार आहोत. आपण अर्थशास्त्राचं दुसरं प्रकरण सुरू केलेलं होतं. या प्रकरणामध्ये पाठीमागच्या तासाला उपयोगिता म्हणजे नेमकं काय, उपयोगितेची वैशिष्ट्ये आपण अभ्यासलेली होती. मानवी गरज भागवण्याची वस्तूच्या अंगी असणारी जी क्षमता असते त्या क्षमतेला उपयोगिता असे म्हणतात. उपयोगिता ही सापेक्ष संकल्पना आहे. उपयोगिता ही व्यक्तिनिष्ठ संकल्पना आहे. उपयोगिता नैतिकदृष्ट्या तटस्थ असते. उपयोगिता व उपयुक्तता यामध्ये फरक आहे. उपयोगिता व आनंद यामध्ये फरक आहे. उपयोगिता व समाधान या वेगवेगळ्या संकल्पना आहेत. उपयोगितेचे केवळ तात्विक मापन करणं शक्य आहे. उपयोगिता ही बहुपर्यायी आहे. उपयोगिता ही गरजेच्या तीव्रतेवर अवलंबून असते आणि उपयोगिता मागणीचा आधार आहे. अशी वेगवेगळी वैशिष्ट्ये आपण पाहिलेली होती. तर आज आपण व्हिडिओमध्ये उपयोगितेचे प्रकार अभ्यासणार आहोत. उपयोगितेचे जवळजवळ 6 प्रकार आहेत. त्यामध्ये पहिला प्रकार आहे रूप उपयोगिता. आता रूप उपयोगिता कशाला म्हणायचं? वस्तूचे मूळ स्वरूप बदलले गेल्यामुळे जी उपयोगिता निर्माण होते त्यास रूप उपयोगिता असे म्हणतात. म्हणजेच वस्तूचं मूळ स्वरूप बदललं जातं आणि वस्तूचे मूळ स्वरूप बदललं गेलं की जी उपयोगिता निर्माण होते त्यास रूप उपयोगिता असे म्हणतात. पुस्तकामध्ये रूप उपयोगितेचं चित्र दिले पहा. या चित्रामध्ये डावीकडच्या बाजूला लाकडाचा ओंडका दाखवलेला आहे. हा लाकडाचा ओंडका ओबडधोबड स्वरूपामध्ये दाखवलेला आहे. मग या लाकडाच्या ओंडक्याचा वापर करून त्या लाकडाचं मूळ स्वरूप बदलून ज्या वस्तू तयार झालेल्या आहेत, दरवाजा, खुर्ची, टेबल, स्टूल अशा अनेक वस्तू तयार झालेल्या दिसत आहेत पहा. ह्या सर्व वस्तू तयार झाल्यामुळं त्या वस्तूंपासून जी उपयोगिता निर्माण होते त्या उपयोगितेस रूप उपयोगिता असे म्हणतात. म्हणजेच लाकडापासून फर्निचर बनवणं हे रूप उपयोगितेचं उत्तम उदाहरण आहे. आपणाला या व्यतिरिक्त आणखीही बरीचशी उदाहरणं आपल्याला अभ्यासता येतील. त्यामध्ये मातीपासून वेगवेगळ्या प्रकारची भांडी बनवणे किंवा मातीपासून मडके बनवणे, त्याचबरोबर दगडापासून मूर्ती बनवणे, मातीपासून वीट बनवणे, ही सगळी उदाहरणं रूप उपयोगितेची आहेत.
लाकडी ओंडक्यापासून सुतार, टेबल, खुर्ची, दरवाजा तयार करीत असतो, त्यालाच रूप उपयोगिता असेही आपणास म्हणता येईल. वस्तूच्या मूळ आकारमानामुळे किंवा संरचनेमुळे मानवी गरज पूर्ण करता येणे वस्तूला शक्य होते. गवंड्याने दगड, विटा, चुना, माती, लाकूड यापासून तयार केलेले घर हे सुद्धा रूप उपयोगितेची निर्मिती होय. म्हणजेच विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी सांगण्याचं तात्पर्य असं की वस्तूचं मूळ स्वरूप बदलल्यानंतर त्या वस्तूपासून जी उपयोगिता निर्माण होते त्या उपयोगितेस रूप उपयोगिता असे म्हणतात. त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे स्थल उपयोगिता. आता स्थल उपयोगिता कशाला म्हणायचं किंवा त्यालाच स्थान उपयोगिता असंही म्हणतात. आता वस्तूच्या ठिकाणात बदल झाल्यामुळे वस्तूमध्ये जी उपयोगिता निर्माण होते त्या उपयोगितेस स्थल उपयोगिता असे म्हणतात. बघा, म्हणजे काय होतं इथं, वस्तूच्या ठिकाणात बदल झाल्यामुळं वस्तूमध्ये जी उपयोगिता निर्माण होते त्या उपयोगितेस स्थल उपयोगिता असे म्हणतात. आता जेव्हा वस्तूचं ठिकाण बदलतं आणि वस्तूचं ठिकाण बदलल्यानंतर त्या वस्तूमध्ये जी उपयोगिता निर्माण होते किंवा वाढते त्या उपयोगितेस स्थल उपयोगिता असे म्हणतात. आता बघा, पुस्तकामध्ये दिलेला आहे उष्ण हवामानाच्या प्रदेशापेक्षा थंड हवामानाच्या प्रदेशात उबदार व गरम कपड्यामध्ये जास्त उपयोगिता जाणवते. म्हणजे गरम कपडे, ह्या गरम कपड्यामध्ये उपयोगिता कुठं जाणवते तर ज्या ठिकाणी थंड हवामान आहे त्या ठिकाणी त्या गरम कपड्यामध्ये उपयोगिता जाणवते. उष्ण हवामान असणाऱ्या ठिकाणामध्ये गरम कपड्यामध्ये उपयोगिता जाणवत नाही. आपल्याला आणखी बरीचशी उदाहरण घेता येतील विद्यार्थ्यांनो दैनंदिन जीवनामध्ये. त्यातलं आणखीन एक मी उदाहरण सांगतो. शेतामध्ये बघा, भाजीपाला, फळे, फुले शेतामध्ये पिकवली जातात. आता शेतामधील हा जो भाजीपाला आहे, फळे असतील, फुलं असतील, ही जर शेतामधील भाजीपाला, फळं, फुलं गावात किंवा शहरी भागात जर विक्रीसाठी आणली तर विक्रीसाठी आणल्यामुळं त्या वस्तूमध्ये जी उपयोगिता निर्माण होते, जास्तीची उपयोगिता जी निर्माण होते त्या उपयोगितेस स्थल उपयोगिता किंवा स्थान उपयोगिता असेही म्हणतात. म्हणजेच ज्या ठिकाणी वस्तूची विपुलता असते, बघा, ज्या ठिकाणी वस्तूची विपुलता असते. आणखीन एक उदाहरण आपण घेऊ. समुद्रामध्ये वाळू भरपूर असते, नदीमध्ये वाळू भरपूर असते. म्हणजेच तिथं काय झालेलं आहे पहा, वस्तूची किंवा वाळूची विपुलता मोठ्या प्रमाणात असते. त्या ठिकाणी त्या वस्तूची उपयोगिता कमी असते. परंतु तीच वाळू शहरी भागामध्ये बांधकामासाठी आणली गेली की त्यामध्ये जी उपयोगिता निर्माण होते त्या उपयोगितेस स्थल उपयोगिता असे म्हणतात. आता आणखीन एखादं उदाहरण आपण घेऊ. कोकणामध्ये नारळाचं पीक मोठ्या प्रमाणामध्ये तयार होतं पहा विद्यार्थ्यांनो. मग कोकणामध्ये नारळाचं उत्पादन मोठ्या प्रमाणामध्ये तयार होतं, त्यावेळेस त्या कोकणामध्ये नारळापासून उपयोगिता कमी प्रमाणामध्ये मिळते. पण तो नारळ जर आपल्या ग्रामीण भागामध्ये जर आणला गेला, अगदी नातेपुते भागामध्ये, माळशिरस भागामध्ये जर तो नारळ जर विक्रीसाठी आणला गेला तर त्या नारळापासून आपल्याला जी जास्तीची उपयोगिता मिळते
त्या जास्तीच्या मिळालेल्या उपयोगितेस कसली उपयोगिता म्हणायचं? स्थल उपयोगिता असं म्हणायचं. आलं लक्षात? ठीक आहे. त्यानंतर पुढचं प्रकार आहे तो म्हणजे सेवा उपयोगिता. आता सेवा उपयोगिता कशाला म्हणायचं? जेव्हा बघा समाजातील विविध घटकाद्वारे इतरांना व्यक्तिगत सेवा पुरवल्या जातात, म्हणजे समाजातील विविध घटकाद्वारे किंवा व्यावसायिकाकडून इतरांना व्यक्तिगत बऱ्याचशा सेवा उपलब्ध करून दिल्या जातात. त्यामुळं जी उपयोगिता निर्माण होते त्या उपयोगितेस सेवा उपयोगिता असे म्हणतात. तुम्हाला चित्रामध्ये चित्रामध्ये एक महिला उभी राहिलेली दाखवली ती महिला पेशानं काय आहे आपल्या लक्षात येते ती महिला पेशानं डॉक्टर आहे, बरोबर आहे. त्या महिलेच्या गळ्यामध्ये स्टॅटेस्टिस्कोप आहे बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ ती महिला डॉक्टर आहे. ती काय करते? समाजामधील ती व्यावसायिक आहे. समाजातील ती काय करते तर इतरांना डॉक्टरच्या सेवा उपलब्ध करून देते किंवा ती सेवा पुरवते. त्यामुळं त्या पुढच्या पेशंट लोकांना त्यापासून जी उपयोगिता मिळते त्या उपयोगितेला सेवा उपयोगिता असं म्हणतात. आपल्याला आणखीन एखादं उदाहरण देता येईल वकील, बरोबर आहे. वकील काय करतो? समाजातील विविध व्यक्तींना काय करतो? ती वकिलांची सेवा उपलब्ध करून देतो. शिक्षक काय करतो? समाजातील वेगवेगळ्या घटकांना किंवा विद्यार्थ्यांना तो सेवा उपलब्ध करून देतो. म्हणून त्यांच्याकडून जी सेवा उपलब्ध करून दिली जाते त्यापासून जी उपयोगिता मिळते त्या उपयोगितेस सेवा उपयोगिता असे म्हणतात. त्यानंतर ज्ञान उपयोगिता. अगोदर चित्रामध्ये एक आजी त्या ठिकाणी बसलेली आहे. बघा, आजी बसलेली आहे आणि आजी काय करते? त्या छोट्याशा बाळाला त्या पुस्तकातलं काहीतरी शिकवण्याचा प्रयत्न करते. म्हणजे काय केले हो? तर आजी अगोदर काहीतरी शाळा शिकलेली असेल, त्या आजीनं शाळा शिकून काहीतरी ज्ञान प्राप्त केलेलं असेल आणि त्या आजीनं मिळवलेलं ज्ञान ती काय करते तर त्या लहान मुलाला ज्ञान प्राप्त करते. त्या ज्ञानापासून त्या मुलाला ज्ञान देते. त्यामुळं त्या मुलाला त्या आजीपासून जी उपयोगिता मिळते त्या उपयोगितेला ज्ञान उपयोगिता असं म्हणतात. आता व्याख्या पाहू आपण. वस्तूच्या उपयोगाचे, बघा, वस्तूच्या उपयोगाचे उपभोक्त्यास ज्ञान करून दिल्यास त्याला त्या वस्तूबद्दलची जी उपयोगिता वाटते तिला ज्ञान उपयोगिता असे म्हणतात. तिला काय म्हणतात? ज्ञान उपयोगिता असे म्हणतात. आता उदाहरण आपल्याला जर घ्यायचं म्हटलं कशाचं? ज्ञान उपयोगितेच. बघा, आपल्याला उदाहरण जर घ्यायचं म्हटलं तर आपल्याला अनेक उदाहरणं घेता येतील. म्हणजे जेव्हा उपभोक्ता विशिष्ट वस्तूबद्दल ज्ञान प्राप्त करतो तेव्हा त्यास ज्ञान उपयोगिता असं म्हणतात. उदाहरणार्थ मोबाईल फोन, उदाहरणार्थ संगणक. बघा, आता आपण संगणकाचं उदाहरण घेऊ. संगणक चालवणारी व्यक्ती आहे. संगणक चालवणारी व्यक्ती आहे. त्या व्यक्तीला त्या संगणकापासून काय होतं? ज्ञान प्राप्त होतं. म्हणजे संगणक आपणास ऑपरेट करता येत नसेल तर संगणकाची उपयोगिता आपणास वाटणार नाही, परंतु संगणकाचं ज्ञान प्राप्त करून घेतल्यावर आपणास त्यापासून जास्त उपयोगिता जाणवते. म्हणजे संगणकापासून मिळणारी उपयोगिता म्हणजे कसली उपयोगिता? ज्ञान उपयोगिता. आलं लक्षात?
संगणकापासून जी उपयोगिता निर्माण होते त्या उपयोगितेस ज्ञान उपयोगिता असे म्हणतात. त्यानंतर आपल्याला अनेक उदाहरणं त्या ठिकाणी सांगता येतील. पहा, ज्ञान उपयोगिता. मोटारसायकल आपण चालवतो, त्यापासून सुद्धा आपल्याला ज्ञान उपलब्ध होतं, त्यामुळे त्यापासूनची उपयोगिता मिळते. त्या उपयोगितेस ज्ञान उपयोगिता असे म्हणतात. त्यानंतर पुढची उपयोगिता ती म्हणजे स्वामित्व उपयोगिता. पुढची उपयोगिता म्हणजे स्वामित्व उपयोगिता. 5वा प्रकार आहे. पहा आता बघा, स्वामित्व उपयोगिता कशाला म्हणायचं तर एखाद्या वस्तूचा मालकी हक्क बदलल्यामुळे जी उपयोगिता निर्माण होते त्या उपयोगितेस स्वामित्व उपयोगिता असे म्हणतात. म्हणजे याचा अर्थ विशिष्ट वस्तूवर जो मालकी हक्क आहे तो मालकी हक्क जर बदलला तर ती मालकी हक्क बदलल्यानंतर जी उपयोगिता निर्माण होते त्या उपयोगितेस स्वामित्व उपयोगिता असे म्हणतात. आता तुम्हाला स्क्रीनवरती बघा चित्र दिसतंय. काय चित्र दिसतंय तर एक फळ विक्रेता आहे आणि त्या फळ विक्रेत्याच्या जवळ फळं विक्रीसाठी मांडलेली आहेत आणि फळ विक्रेत्याच्या समोर एक पुरुष आणि एक स्त्री फळ खरेदी करण्यासाठी पुढे आलेली आहे. आता ते दोघे जण काय करत असतील, फळ विक्रेत्याला फळाचा दर विचारत असतील. बरोबर आहे. तो फळ विक्रेता फळाचा दर सांगेल, तो दर सांगेल, हे मागतील आणि त्यांच्यामध्ये घासाघीस होऊन त्यांच्यामध्ये तो व्यवहार घडेल आणि व्यवहार झाल्यानंतर फळ विक्रेत्याकडून ती फळं ज्यावेळेस ग्राहकांकडे येतील त्यावेळेस फळ विक्रेत्याचा मालकी हक्क तिथं संपेल आणि त्या फळावरती मालकी हक्क त्या दोघांचा म्हणजे ग्राहकांचा त्याच्यावरती मालकी हक्क निर्माण होईल. मग हा मालकी हक्क जर या दोघांकडे आल्यानंतर त्या दोघांना त्या फळापासून जी उपयोगिता मिळते त्या उपयोगितेस स्वामित्व उपयोगिता असे म्हणतात. आणखीन एक उदाहरण सांगू आपण. समजा तुम्ही 12वी अर्थशास्त्राचं पुस्तक खरेदी करण्यासाठी दुकानामध्ये गेलेला आहात. तुम्ही दुकानदाराला विचारलेलं आहे 12वी अर्थशास्त्राचं पुस्तक आहे का. दुकानदार म्हटलेला आहे आहे पुस्तक. तुम्ही त्याला काय करता, पुस्तकाची किंमत विचारता. तो सांगतो 12वी अर्थशास्त्राचं जे पुस्तक आहे ते पुस्तक 65 रुपयाला उपलब्ध आहे. आता तो दुकानदार सांगतो 65 रुपयाला पुस्तक. बघा, काउंटरवरती दुकानदाराने पुस्तक ठेवलेलं आहे, त्यानं किंमत सांगितलेली आहे. जोपर्यंत तुम्ही त्या पुस्तकाची किंमत त्या दुकानदाराला देत नाही तोपर्यंत त्या पुस्तकावरती त्या दुकानदाराची मालकी राहणार आहे. बरोबर आहे ना. त्या पुस्तकावरती पुस्तकाचे पैसे देत नाही तोपर्यंत ती मालकी हक्क त्या दुकानदाराचा राहणार आहे. मग दुकानदाराला तुम्ही 65 रुपये दिले आणि तुम्ही ते अर्थशास्त्राचं पुस्तक तुम्ही ताब्यात घेतलं. काय झालं आता इथं, दुकानदाराचा मालकी हक्क त्या पुस्तकावरचा संपुष्टात आला आणि त्या पुस्तकावरती मालकी हक्क तुमचा निर्माण झाला. बरोबर आहे. मग तुमचा मालकी हक्क निर्माण झाल्यानंतर तुम्ही हातात पुस्तक घेतल्यानंतर तुम्हाला त्या अर्थशास्त्राच्या पुस्तकापासून जी उपयोगिता मिळते त्याला कसली उपयोगिता म्हणायचं, स्वामित्व उपयोगिता असं म्हणतात. आलं लक्षात. साधं आणि सोपं उदाहरण. मग तुम्ही कापड खरेदी करा, गाड्या खरेदी करा, भांडी खरेदी करा, त्या वस्तूवरचा मालकी हक्क बदलल्यानंतर जी उपयोगिता निर्माण होते किंवा प्राप्त होते त्या उपयोगितेस स्वामित्व उपयोगिता असे म्हणतात. त्यानंतर आता पुढचा प्रकार आहे काल उपयोगिता. पुढचा प्रकार आहे काल उपयोगिता.
आता काल उपयोगिता कशाला म्हणायचं, तर वस्तूमध्ये काळानुसार उपयोगिता वाढते. वस्तूमध्ये काळानुसार उपयोगिता वाढते तेव्हा त्या उपयोगितेस काल उपयोगिता असे म्हणतात. म्हणजे काळानुसार, बरोबर आहे, वस्तूची उपयोगिता वाढते. आलं लक्षात? म्हणजे काळानुसार वस्तूच्या उपयोगितेमध्ये बदल होतो. उदाहरण आपल्याला घ्यायचं झालं, उन्हाळ्यात तयार केलेले लोकरीचे कापड हिवाळ्यापर्यंत साठवून ठेवल्यास काल उपयोगिता प्राप्त होते. लक्षात येते? उन्हाळ्यात तयार केलेले लोकरीचे कापड हिवाळ्यापर्यंत साठवून ठेवल्यास काल उपयोगिता प्राप्त होते. विद्यार्थ्याला सुट्टीच्या काळापेक्षा परीक्षा काळात पाठ्यपुस्तकामध्ये जास्त उपयोगिता जाणवते. का हो? पाठ्यपुस्तकं परीक्षा जवळ आल्यानंतर 8 दिवसावर परीक्षा आल्यानंतर पाठ्यपुस्तक तयार केली जातात का? नाही. तर पाठ्यपुस्तक हे कधी तयार केली जातात, तर शैक्षणिक वर्षाची सुरुवात होण्या अगोदर पाठ्यपुस्तकांची निर्मिती केली जाते. ती पाठ्यपुस्तके साठवून ठेवली जातात आणि नंतर विद्यार्थ्यांची शाळा सुरू झाल्यानंतर ती पाठ्यपुस्तके मार्केटमध्ये विक्रीसाठी आणली जातात. वह्या, बरोबर आहे, वह्या कधी तयार केल्या जातात? शाळा सुरू झाली 15 जूनला आणि 16 जूनपासून वह्याचं उत्पादन चालू होतं असं आहे का? नाही. तर त्या वह्यांचं उत्पादन अगोदर 2-4 महिने 6 महिन्यापूर्वी त्या वह्यांचं उत्पादन सुरू झालेलं असतं. छत्री रेनकोट, पावसाळ्यामध्ये आपल्याला छत्री रेनकोटची गरज भासते, बरोबर आहे. साधारणतः 7 जूनपासून पावसाळा सुरुवात झाल्यानंतर मग छत्री रेनकोटचं उत्पादन सुरू होतं का? नाही होत. तर ते छत्री आणि रेनकोटचं उत्पादन अगोदरच त्या ठिकाणी तयार केलं जातं, ते साठवून ठेवलं जातं आणि मग काय केलं जातं, ते उत्पादन नंतर विक्रीसाठी आणलं जातं. आलं लक्षात? म्हणजे इथं काय केलं जातं, तर विपुलतेच्या काळात उत्पादन तयार करायचं आणि ज्यावेळेस वस्तूची टंचाई असते त्यावेळेस त्या वस्तू मार्केटमध्ये विक्रीसाठी आणायच्या. मग त्यापासून जी उपयोगिता मिळते त्या उपयोगितेस काल उपयोगिता असे म्हणतात. हे तर उदाहरण दिलं आहे पहा चित्रामध्ये, रक्तपेढीचं चित्र दिलेलं आहे पहा, बरोबर आहे का. इथं काय केलं, इथं विपुलतेच्या काळामध्ये रक्तदाते काय करतात, रक्तदान करतात आणि ज्यावेळेस ते रक्ताची गरज असते पेशंटला त्यावेळेस ते रक्त काय केलं जातं, त्याच पेशंटला विकलं जातं. म्हणजे काय केलेलं आहे इथं, विपुलतेच्या काळामध्ये रक्ताचा साठा करून ठेवलेला असतो आणि टंचाईच्या काळामध्ये तेच रक्ताचा पुरवठा केला जातो, म्हणून त्याला काल उपयोगिता असे म्हणतात. तर असे उपयोगितेचे 6 प्रकार आहेत. त्यामधले आपण कोणते कोणते प्रकार पाहिले विद्यार्थ्यांनो? रूप उपयोगिता, स्थल उपयोगिता, सेवा उपयोगिता, ज्ञान उपयोगिता, स्वामित्व उपयोगिता आणि काल उपयोगिता असे उपयोगितेचे 6 प्रकार त्या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत. आणि पुन्हा एकदा प्रत्येकाच्या मी व्याख्या सांगतो पहा. पहिला प्रकार आहे पहा रूप उपयोगिता, म्हणजे वस्तूचं मूळ स्वरूप बदललं गेल्यामुळं जी उपयोगिता निर्माण होते त्या उपयोगितेस रूप उपयोगिता असं म्हणतात. त्यालाच स्वरूप उपयोगिता असंही म्हणतात. उदाहरणार्थ मातीपासून खेळणी बनवणे, लाकडापासून फर्निचर बनवणे, मातीपासून भांडी बनवणे, दगडापासून मूर्ती बनवणे हे रूप उपयोगितेचं उत्तम उदाहरण होय. त्यानंतर दुसरा प्रकार आपण पाहिला स्थल उपयोगिता. वस्तूच्या ठिकाणात बदल झाल्यामुळे वस्तूमध्ये जी उपयोगिता निर्माण होते त्यास स्थल उपयोगिता असे म्हणतात. शेतातील भाजीपाला शहरी भागात विक्रीसाठी आणणे, नदीतील वाळू बांधकामासाठी विक्रीसाठी आणणे शहरी भागामध्ये, किंवा उष्ण हवामानाच्या प्रदेशापेक्षा थंड हवामानाच्या प्रदेशात उबदार व गरम कपड्यामध्ये जास्त उपयोगिता जाणवते. हे सगळी उदाहरणं कशाची आहेत? स्थल उपयोगितेची उदाहरणं आहेत. त्यानंतर सेवा उपयोगिता. जेव्हा समाजातील विविध घटकाद्वारे इतरांना व्यक्तिगत सेवा
जातात तेव्हा त्या घटकांना जी उपयोगिता मिळते त्या उपयोगितेस सेवा उपयोगिता असे म्हणतात. शिक्षकाकडून विद्यार्थ्याला प्राप्त होणारे ज्ञान, डॉक्टराकडून रुग्णाला दिली जाणारी सेवा, वकिलाकडून त्या ठिकाणी पक्षकारांना दिली जाणारी सेवा, ही सगळी सेवा उपयोगितेची उदाहरणे आहेत. त्यानंतर ज्ञान उपयोगिता, वस्तूच्या उपयोगाचे उपभोक्त्यास ज्ञान करून दिल्यास त्याला त्या वस्तूबद्दल जी उपयोगिता निर्माण होते किंवा त्याला वाटते त्या उपयोगितेस ज्ञान उपयोगिता असे म्हणतात. संगणकाचं ज्ञान हे ज्ञान उपयोगितेचं उत्तम उदाहरण होय. त्यानंतर स्वामित्व उपयोगिता. कशाला म्हणायचं स्वामित्व उपयोगिता? तर वस्तूचा मालकी हक्क बदलला गेल्यामुळे वस्तूमध्ये जी उपयोगिता निर्माण होते त्या उपयोगितेस स्वामित्व उपयोगिता असे म्हणतात. अर्थशास्त्राचं दुकानदाराकडील पुस्तक आपण विकत घेतलं की दुकानदाराकडील मालकी हक्क त्या पुस्तकावरचा संपुष्टात येतो. आपला मालकी हक्क त्या पुस्तकावर निर्माण होतो. आपला मालकी हक्क त्या पुस्तकावरती निर्माण झाल्यानंतर आपणाला जी उपयोगिता मिळते त्या उपयोगितेस स्वामित्व उपयोगिता असं म्हणतात. आणि शेवटचा प्रकार आहे काल उपयोगिता. काळ बदलल्याने काळानुसार वस्तूमध्ये जी उपयोगिता निर्माण होते त्या उपयोगितेस काल उपयोगिता असेही म्हणतात. आलं लक्षात विद्यार्थ्यांनो? ठीक आहे. आता पुढं दिलेलं आहे पहा, उपयोगितेच्या संकल्पना दिलेल्या आहेत. उपयोगितेच्या संकल्पना. आता उपयोगितेच्या 2 संकल्पना आहेत इथं. त्यातली पहिली संकल्पना आहे ती म्हणजे एकूण उपयोगिता, टोटल युटिलिटी. आणि दुसरी उपयोगिता आहे ती म्हणजे सीमांत उपयोगिता, मार्जिनल युटिलिटी. आलं लक्षात? आता आपल्याला या दोन्ही संकल्पना विचारात घ्यायच्या आहेत विद्यार्थ्यांनो. दोन्ही संकल्पना आपल्याला विचारात घ्यायच्या आहेत. एकूण उपयोगिता कशाला म्हणायचं आणि सीमांत उपयोगिता कशाला म्हणायचं? आलं लक्षात? आपण आता बघूया. आता आपण पहिल्यांदा एकूण उपयोगिता विचारात घेऊ. बघा आता विद्यार्थ्यांनो, आपण जेवढ्या वस्तूचा उपभोग घेतो का नाही, जेवढ्या वस्तूचा उपभोग घेतो, बघा आता समजा तुम्हाला खूप भूक लागलेली आहे, खूप भूक लागलेली आहे तुम्हाला. तुम्ही बेकरीमधून गुड डेचा बिस्किटचा पुडा घेतलेला आहे आणि तुम्ही काय करणार आहे आता त्यातले एक एक गुड डेचं बिस्किट तुम्ही त्या पुड्यामधून काढणार आहे आणि तुम्ही ते एक एक बिस्किट एका पाठोपाठ उपभोगणार आहे. आलं लक्षात? आता तुम्ही गुड डेच्या बिस्किटामध्ये समजा धरून चला एक 10 बिस्किट आहेत. समजा 10 बिस्किट आहेत. तुम्ही गुड डेचं बिस्किटचं पुडा फोडलेला आहे. तुम्ही पहिला गुड डेचं बिस्किट खाल्लेलं आहे. समजा तुम्हाला त्या पहिल्या गुड डेच्या बिस्किटापासून तुम्हाला 20 समाधान मिळालं. बरोबर आहे? तुम्हाला 20 समाधान मिळालं. त्यानंतर तुम्ही लगेच दुसरं गुड डेचं बिस्किट त्या पुड्यामधून काढलं, तुम्ही उपभोगलं. त्यावेळेस तुम्हाला समजा त्या ठिकाणी 15 समाधान मिळालं. त्यानंतर तुम्ही तिसरं गुड डेचं बिस्किट घेतलं, त्यापासून तुम्हाला समाधान दुसऱ्यापेक्षा कमी मिळालं. परत चौथं बिस्किट घेतलं, त्यापासून तुम्हाला समाधान तिसऱ्यापेक्षा कमी मिळालं. आणि समजा तुम्ही 10 बिस्किटं उपभोगली. 10 बिस्किटं समजा पहिल्यापासून 10 समाधान मिळालं, दुसऱ्या बिस्किटापासून 9 मिळालं, तिसऱ्या बिस्किटापासून 8 मिळालं, चौथ्या बिस्किटापासून 7 मिळालं, 5व्या बिस्किटापासून 6 मिळालं, 6व्या बिस्किटापासून 5 मिळालं. म्हणजे तुमचं मिळणारं हे समाधान कमी कमी झालेलं आहे. बरोबर आहे? मग तुम्ही 10 बिस्किट उपभोगले, तुम्हाला त्या प्रत्येक बिस्किटापासून मिळणारं समाधान जे आहे हे सगळं समाधान मोजायचं.
म्हणजे 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1 ह्या सगळ्यांची बेरीज करायची आणि जी बेरीज येईल ती कसली उपयोगिता म्हणायचं? एकूण उपयोगिता म्हणायचं त्याला. आलं लक्षात? आता त्याची व्याख्या तुम्हाला सांगतो. उपभोक्त्याने उपभोग घेतलेल्या वस्तूच्या प्रत्येक नगापासून मिळालेल्या उपयोगितेची बेरीज म्हणजे एकूण उपयोगिता होय. बघा, मिळालेल्या उपयोगितेची बेरीज म्हणतोय मी, उपभोगलेल्या नगाची बेरीज म्हणत नाही. हे पक्क लक्षात ठेवा, विद्यार्थ्यांचं जमलिंग होतंय परत. तर जेवढ्या वस्तूचा उपभोग घेतलेला आहे त्या प्रत्येक वस्तूच्या नगापासून मिळालेल्या उपयोगितेची बेरीज म्हणजे एकूण उपयोगिता होय. आलं लक्षात? आता एकूण उपयोगितेचा संबंध वस्तूच्या किमतीशी नसतो. बघा, एकूण उपयोगितेचा संबंध वस्तूच्या किमतीशी नसतो. आता सीमांत उपयोगिता कशाला म्हणायचं बघा. आता आपण उदाहरण काय घेतलं? गुड्डेचा बिस्किटचा पुडा, त्याच्यामध्ये असणारी गुड्डेची बिस्किटे आपण एका पाठोपाठ उपभोगली. प्रत्येक बिस्किटापासून मिळणारं समाधान आपण पुढं मांडलं आणि सर्व बिस्किटापासून मिळणाऱ्या समाधानाची बेरीज केली की जी बेरीज आली त्याला आपण म्हटलं एकूण उपयोगिता. आता सीमांत उपयोगिता कशाला म्हणायचं? तर उपभोक्त्याने उपभोग घेतलेल्या शेवटच्या नगापासून मिळणारी उपयोगिता म्हणजे सीमांत उपयोगिता होय. बघा, उपभोक्त्याने उपभोग घेतलेल्या शेवटच्या नगापासून मिळणारी उपयोगिता म्हणजे सीमांत उपयोगिता होय. समजा बघा, गुड्डेचा बिस्किट पुडा फोडलेला आहे तुम्ही, त्यातून पहिलं 1 नंबरचं बिस्किट तुम्ही काढलं, तुम्ही उपभोगलं, तुम्हाला समाधान समजा 10 मिळालं किंवा उपयोगिता 10 मिळाली, बरोबर आहे. एकच बिस्किट तुम्ही उपभोगलं, मग त्याची सीमांत उपयोगिता किती? तर त्याची सीमांत उपयोगिता 10च. आलं लक्षात? त्यानंतर तुम्ही दुसरं बिस्किट उपभोगलं, त्यावेळेस सीमांत नग कुठला? तर 2 नंबरचं बिस्किट तुम्ही उपभोगलं, ते बिस्किट सीमांत बिस्किट किंवा सीमांत नग म्हणायचं. त्यापासून किती उपयोगिता मिळाली? समजा त्यापासून तुम्हाला 9 एवढी उपयोगिता मिळाली, तर मग सीमांत उपयोगिता किती आली? तर सीमांत उपयोगिता 9 आली. कारण शेवटच्या नगापासून 2 बिस्किटं उपभोगली म्हणजे शेवटचं बिस्किट कोणतं? तर 2 नंबरचं बिस्किट. आलं लक्षात? त्यानंतर तुम्ही तिसऱ्या बिस्किटचा उपभोग घेतला, तिसऱ्या गुड्डेच्या बिस्किटापासून तुम्हाला समाधान 8 मिळालं. बघा, तिसरं गुड्डेचं बिस्किट तुम्ही उपभोगासाठी घेतलं, तुम्हाला समाधान 8 मिळालं. तर तुमचं सीमांत बिस्किट कोणतं? तर 3 नंबरचं बिस्किट सीमांत बिस्किट, शेवटचा बिस्किट, त्यापासून तुम्हाला 8 समाधान मिळालं. म्हणजे सीमांत उपयोगिता किती? 8. चौथं बिस्किट घेतल्यानंतर तुम्हाला 7 उपयोगिता मिळाली, मग तुमची सीमांत उपयोगिता किती? 7. आलं लक्षात? सीमांत उपयोगिता म्हणजे उपभोक्त्याकडून उपभोग घेतलेल्या वाढीव वस्तूपासून मिळालेली उपयोगिता होय. वाढीव वस्तूपासून जी उपयोगिता मिळालेली आहे ती उपयोगिता म्हणजे सीमांत उपयोगिता होय. दुसऱ्या शब्दात आपल्याला सांगायचं जर झालं तर सीमांत उपयोगिता म्हणजे उपभोग घेतलेल्या वाढीव नगापासून एकूण उपयोगितेत पडणारी भर. एकूण उपयोगितेत पडणारी भर म्हणजे सीमांत उपयोगिता. सीमांत उपयोगितेचा संबंध वस्तूच्या किमतीशी येत नाही. बरं का, सीमांत उपयोगितेचा संबंध वस्तूच्या किमतीशी येतो. कारण वस्तूच्या किमतीत जर बदल झाला
तर त्या वस्तूपासून मिळणाऱ्या उपयोगितेत सुद्धा बदल होतो. लक्षात येते का बघा. उदाहरणार्थ एक सफरचंद 20 रुपयाला मिळतोय, त्यापासून 10 समाधान मिळालं. दुसरा सफरचंद 25 रुपयाला मिळाला की त्याचं समाधान पहिल्यापेक्षा जास्त मिळू शकतं. म्हणजे काय झालं इथं, सीमांत उपयोगितेचा संबंध वस्तूच्या किमतीशी येत असतो. आलं लक्षात. तर ह्या दोन उपयोगितेच्या संकल्पना आहेत. एकूण उपयोगिता ज्याला आपण टोटल युटिलिटी म्हणतो, आणि सीमांत उपयोगिता त्याला आपण मार्जिनल युटिलिटी म्हणतो. मार्जिनल म्हणजे सीमांत, शेवटचा. युटिलिटी म्हणजे उपयोगिता. टोटल युटिलिटी, टोटल म्हणजे एकूण, युटिलिटी म्हणजे उपयोगिता. टोटल युटिलिटी म्हणजे एकूण उपयोगिता आणि मार्जिनल युटिलिटी म्हणजे सीमांत उपयोगिता. आलं लक्षात. तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये उपयोगितेचे 6 प्रकार पाहिले. कोणते कोणते 6 प्रकार आहेत बघा, तुम्हाला आठवतात का? आपण कोणते उपयोगितेचे 6 प्रकार पाहिले जरा बघा, थोडंसं आठवण्याचा प्रयत्न करा. मी सांगतो तुम्हाला, एका वेळेस 6च्या 6 प्रकार सांगतो पुन्हा एकदा, पण तुम्हाला आठवतात का बघा. स्क्रीनवर दिसत नाहीत, मुद्दाम स्क्रीनवरचे मी सगळे प्रकार घालवलेले आहेत. तुम्हाला आठवतात का बघा. बघा 6 प्रकार क्रमाने नाही आले तरी चालतील, पण 6च्या 6 प्रकार आठवले पाहिजेत. क्रमाने आलेच पाहिजेत असं नाही, हे पक्क लक्षात ठेवा. मागं पुढं झालं तरी चालेल, पण 6 प्रकार तुम्हाला आठवले पाहिजेत. अगदी व्यवस्थितपणे समजावून सांगितलेलं आहे. दैनंदिन जीवनामध्ये जो अनुभव येतोय, जी उदाहरणं आहेत, ती उदाहरणं तुम्हाला सांगितलेली आहेत. स्क्रीनवरती चित्रामध्ये सुद्धा तुम्हाला ती उदाहरणं स्पष्ट केलेली आहेत. बघा पहिला प्रकार पाहिला आपण, रूप उपयोगिता. आठवला का तुम्हाला? दुसरा प्रकार आपण पाहिला स्थल उपयोगिता. ज्यांना आठवले त्यांचं अभिनंदन. तिसरा प्रकार आठवला पा, सेवा उपयोगिता. आठवला का तुम्हाला सगळ्यांना? ज्यांना आठवत नसेल त्यांनी पुन्हा हे लक्षात ठेवा. चौथा प्रकार आपण पाहिला पा, ज्ञान उपयोगिता. ज्यांना आठवलंय त्यांचा आभार. पाचवा प्रकार बघा पाहिला आपण, स्वामित्व उपयोगिता. हा प्रकार आठवला होता का तुम्हाला बघा. त्यानंतर 6वा प्रकार होता काल उपयोगिता. आठवले का सगळे? पुन्हा एकदा 6च्या 6 प्रकार मी सांगतो. रूप उपयोगिता, स्थल उपयोगिता, सेवा उपयोगिता, ज्ञान उपयोगिता, स्वामित्व उपयोगिता आणि काल उपयोगिता. हे 6 प्रकार आपण पाहिले. आणि उपयोगितेच्या 2 संकल्पना पाहिल्या, एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता. हे उपयोगितेचे प्रकार नाहीत, हे 2 ह्या उपयोगितेच्या संकल्पना आहेत. हे पक्क लक्षात राहू द्या. कुठल्या 2 संकल्पना आहेत? तर एकूण उपयोगिता आणि दुसरी सीमांत उपयोगिता. आलं लक्षात. एकूण उपयोगिता कशाला म्हणायचं? उपभोक्ता जेवढ्या वस्तूचा उपभोग घेतो त्या सर्व वस्तूच्या प्रत्येक नगापासून मिळालेल्या उपयोगितेची बेरीज केली की त्या एकूण बेरजेला एकूण उपयोगिता असं म्हणायचं. आलं लक्षात. आणि सीमांत उपयोगिता कशाला म्हणायचं? उपभोक्त्याने उपभोग घेतलेल्या शेवटच्या नगापासून, सीमांत नगापासून, शेवटच्या नगापासून 5 वस्तूचा उपभोग घेतला तर 5व्या नगापासून मिळणारी उपयोगिता. कारण 5 वस्तूचा उपभोग घेतल्यानंतर शेवटचा नग कुठला? 5वा नग. मग 5 नंबरच्या वस्तूपासून मिळणारी जी उपयोगिता आहे त्याला सीमांत उपयोगिता म्हणायचं. आलं लक्षात.
एकूण उपयोगितेचा संबंध वस्तूच्या किमतीशी येत नाही, तर सीमांत उपयोगितेचा संबंध वस्तूच्या किमतीशी येतो. आलं का लक्षात? तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण उपयोगितेचे प्रकार आणि उपयोगितेच्या या दोन संकल्पना पाहिलेल्या आहेत. तर आजचा व्हिडिओ आपण या ठिकाणी थांबवूयात. पुन्हा बघा, जसा वेळ मिळेल तसा व्हिडिओ पुन्हा बघा. तुम्ही पहिल्यांदा ऐकल्यानंतर तुम्हाला जेवढं समजलेलं आहे त्याच्यापेक्षा जास्त नंतर दुसऱ्या वेळेस ऐकाल त्यावेळेस ते तुम्हाला अधिक समजेल. म्हणून जसा वेळ मिळेल तसा एकदा दोनदा हा व्हिडिओ पुन्हा पहा. ते तुम्हाला सोपं जाईल आणि पुढचा भाग समजायलासुद्धा तुम्हाला मदत होईल. तर आज आपण या ठिकाणी थांबूयात. धन्यवाद. पुन्हा भेटू पुढच्या तासाला.